नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे की आपण ऑलरेडी आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं असेल, त्यामुळे मी जास्त वेळ वाया न घालवता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो स्टार्ट करणार आहे. तर आपण आता नवीन लेसन स्टार्ट केलेला आहे वेव्ह ऑप्टिक्स. तर त्याच्यामध्ये काही जनरल कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेल्या आहे, ज्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की वेव्ह फ्रंट म्हणजे काय, त्यानंतर दोन टाईपचे जे वेव्ह फ्रंट आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी स्टडी केले. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं वेव्ह नॉर्मल म्हणजे काय आणि हायजिन्सचे प्रिन्सिपल्स या ठिकाणी आपण काय केले होते, कन्सिडर केले होते. तर हे सर्व जे फॅक्ट्स आहे ते आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये किंवा प्रिव्हियस जे लेक्चर आहे आपलं त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट जी इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघायची आहे ती आहे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणजे तो जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो एक्झॅक्टली कसा त्या ठिकाणी क्रिएट करायचा, तो जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो कसा क्रिएट करायचा, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हायजिन्स प्रिन्सिपल यूज करून त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हायजिन्स प्रिन्सिपल, तर 3 हायजिन्स प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर हायजिन्स प्रिन्सिपल जे आहेत तर ते आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला हायजिन्स प्रिन्सिपल आपण बघितला होता की एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड एमिट्स द सेकंडरी वेव्ज इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. त्यानंतर दुसरं आपण बघितलं होतं की त्यामध्ये that secondary wavelets are more effective in forward direction only. तर तो एक होता. आणि शेवटी रिझल्टंट वेव्हफ्रंट आपण ड्रॉ करत होतो. कसा करत होतो, त्यासाठी टँजंट आपण ड्रॉ करत होतो. ठीक आहे. तर हे आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. तर हे सर्व फॅक्ट्स आपण ऑलरेडी कन्सिडर केले आणि तेच फॅक्ट यूज करून आपल्याला या ठिकाणी वेव्ह फ्रंट त्या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. मग हे 3 लॉज आपण कन्सिडर केलेले. पहिला लॉ आहे एव्हरी पॉइंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड दे आर सेंडिंग द सेकंडरी वेव्ज इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. त्यानंतर द न्यू सेकंडरी वेव्हलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डिरेक्शन ओनली. आणि लास्ट वन आहे द रिझल्टंट वेव्ह फ्रंट ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय टँजंट टू ऑल द सेकंडरी वेव्हलेट्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. तर हे आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं होतं. आता या ठिकाणी आपण जर बघितलं, पुढचा फॅक्ट जर आपण बघितला की आता हा प्लेन वेव्ह फ्रंट कसा ड्रॉ करायचा. मग आता त्यासाठी प्लेन वेव्ह फ्रंट जो आहे तो कसा घ्यावा लागेल आपल्याला. ऑब्विसली प्लेन वेव्ह फ्रंट हा पॅरलल लाईन्सने बाउंड झालेला असेल. मग इथे ह्या पॅरलल लाईन्स आहे म्हणजे पॅरलल रेज आहेत, ह्या पॅरलल रेजने तो बाउंड झालेला असेल असं मी काय करतो, कन्सिडर करतो. आणि मी कंडिशन सांगितली होती तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये की जर तुम्ही प्लेन वेव्ह फ्रंट घेताय तर त्याचा अर्थ आपण सोर्सपासून खूप लांब आलेलो आहे जिथे रेज ऑफ लाईट हे एकमेकांना पॅरलल असतील. मग मी ते इथे कन्सिडर केले. आणि यालाच तुम्ही अदर वर्ड्समध्ये वेव्ह नॉर्मल पण म्हणू शकता. नॉर्मल ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्ह, दॅट इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ नॉर्मल वेव्ह नॉर्मल. मग आता इथे आपला जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो मी कन्सिडर करतोय PQ. ऑब्विसली PQ काय आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे तो प्लेन वेव्ह फ्रंट म्हणून आपण काय करतोय, त्याला कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर प्लेन वेव्ह फ्रंट म्हणून आपण काय केलं, त्याला कन्सिडर केलंय. आता ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरती मला त्या पहिल्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग जायचंय. आता तर ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरती मी पॉइंट्स घेणार आहे. काय आहे पहिलं स्टेटमेंट आपलं, एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट. मग आता ह्या वेव्ह फ्रंट वरती मी सर्वचे सर्व तर पॉइंट नाही घेणार, पण काही लिमिटेड पॉइंट घेतो मी. ठीक आहे. मग पहिला पॉइंट मी A पॉइंट घेतला, त्यानंतर दुसरा पॉइंट मी रिप्रेझेंट केला B ने आणि तिसरा पॉइंट रिप्रेझेंट केला C ने. मग आता सध्या आपण असं कन्सिडर करूया, लेट अस अज्युम दॅट ओनली दीज 3 पार्टिकल्स आर प्रेझेंट ऑन दॅट वेव्ह फ्रंट or only these 3 points are present on that wave front PQ. सध्या आपण असं कन्सिडर करू आणि सिमिलर कन्सेप्ट आपण बाकीच्यांना पण इथे अप्लाय करणार आहे. सो हिअर आय एम गोइंग टू कन्सिडर दॅट these are the 3 points which are present on the plane wavefront PQ. So what is the first
प्रिन्सिपल नाव, दे आर गोइंग टू बिहेव लाईक अ सेकंडरी सोर्स. म्हणजे कोण कोण सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार? आपले 3 पॉइंट्स. कुठले 3 पॉइंट्स आहे मग? ए पॉइंट, त्यानंतर दुसरा बी पॉइंट, दुसरा काय असेल? बी पॉइंट देखील आपण काय म्हणून कन्सिडर करणार? ॲज अ सेकंडरी सोर्स. आणि तिसरा आहे सी पॉइंट. म्हणजे हे 3 काय झाले आता? माझे सेकंडरी सोर्सेस झाले. आणि त्या कुठल्या डिरेक्शनला सेकंडरी वेव्ह सेंड करतायत? सेंडिंग सेकंडरी वेव्हज इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. सर्व पॉसिबल डिरेक्शन्सला ते काय करतायत? तिथे वेव्हज फॉरवर्ड करतायत. ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय करणार? त्या सेकंडरी वेव्हज ज्या ट्रॅव्हल होत आहेत ऑल पॉसिबल डिरेक्शन्सला, त्यांना कन्सिडर करून मी हे वेव्हलेट्स ड्रॉ केलेले. सो हिअर आय एम गोइंग टू draw these secondary wavelets with these points A, B, C as a center and their radius is going to be CT. जसं आपण त्या वेव्हफ्रंट मध्ये CT रेडियस घेतला होता. कसा घेतला होता तो आपण रेडियस CT? की सपोज एखाद्या सोर्स मधून बाहेर निघणारी जी लाईट वेव्ह आहे ती किती स्पीडने ट्रॅव्हल होते? C इतक्या. त्यानंतर सी चा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आणि याच्यावरनं डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होतो? मग CT होतो. आणि ऑब्विसली आता हे जे पॉइंट्स आहेत एकाच वेव्हफ्रंटवरती घेतले आणि वेव्हफ्रंटवरचे सर्व पॉइंट्स हे सेम फेजमध्ये असतात. मग सेम फेजमध्ये म्हणजे त्यांचा स्पीड चेंज होईल का? नाही, त्यांचा स्पीड हा चेंज होणार नाही. मग मी समजा ते सेम टाईमसाठी त्यांचं जर ट्रॅव्हलिंग ड्युरेशन जर मी सेम घेत असेल, ट्रॅव्हलिंग ड्युरेशन जर इथे बदलत नाहीये, ट्रॅव्हलिंग ड्युरेशन म्हणजे हा टी फॅक्टर जो आहे तो जर आपला बदलत नाहीये, तर या ठिकाणी तो जो फॅक्टर आहे तो बदलत नाहीये, त्यामुळे मग एस पण बदलणार नाही. म्हणजे सर्व ए बी सी हे सेकंडरी वेव्हज जे आहेत त्या किती डिस्टन्स कव्हर करताय? CT. आणि तोच डिस्टन्स मी ॲज अ रेडियस म्हणून घेतला. कुणासाठी? ह्या सेकंडरी वेव्हलेटसाठी. आणि सेकंडरी सोर्सेस मी ॲज अ सेंटर घेतले. जसं प्रायमरी सोर्सला आपण वेव्हफ्रंटमध्ये सेंटर घेतलं होतं ना स्पेरिकलमध्ये, तसंच इथे आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर तुम्ही ते पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकता, लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. मग आता थर्ड प्रिन्सिपलकडे मी जाणार आहे. सध्या मी सेकंड प्रिन्सिपलकडे नंतर जाईल. तुम्ही म्हणाल की डायरेक्टली मी का जम्प करतोय? तर थर्ड प्रिन्सिपल आता मला असं सांगतोय, काय सांगतोय मला तो? द रिझल्टंट वेव्हफ्रंट, म्हणजे मला इथे सेकंडरी वेव्हफ्रंट घ्यायचा आहे. हा आता PQ काय झाला? प्रायमरी वेव्हफ्रंट झाला आपला. मला आता इथे जसं मी सेकंडरी वेव्हलेट्स ड्रॉ केले, जसे सेकंडरी सोर्सेस घेतले A, B आणि C, तसेच मला काय करायचं आहे? सेकंडरी वेव्हफ्रंट सुद्धा त्या ठिकाणी मला काय करायचं आहे? कन्सिडर करायचा. मग कसं ड्रॉ करणार? थर्ड प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग टँजंट. मला काय करायचं आहे? टँजंट ड्रॉ करायचा आहे. कुणाला टँजंट ड्रॉ करायचा आहे? जे सेकंडरी वेव्हलेट्स प्रेझेंट आहे त्या इन्स्टंटला, त्या सर्वचे सर्व सेकंडरी वेव्हलेट्सला मला कॉमन टँजंट ड्रॉ करायचा आहे. बघा, मग कॉमन टँजंट म्हणजे काय? टँजंट म्हणजे काय? त्या सर्कलला टच होणारी लाईन, त्या सर्कलला टच होणारी लाईन. मग मी ही P'Q' लाईन ड्रॉ केली. P'Q' हा लोकस ड्रॉ केला, जो ॲज अ टँजंट म्हणून आपण कन्सिडर करणार. बघा तुम्ही आता इथे तो पहिल्या सेकंडरी वेव्हलेटला पण टच होतोय. ठीक आहे, इथे तो टच होतोय. त्यानंतर दुसऱ्या सेकंडरी वेव्हलेटला पण टच होतोय आणि दुसरी गोष्ट तो तिसऱ्या सेकंडरी वेव्हलेटला पण टच होतोय. म्हणजे इथे जेवढे 3 सेकंडरी वेव्हलेट प्रेझेंट होते ह्या इन्स्टंटला, त्या सर्वांना तो टच करतोय अकॉर्डिंग टू आपल्या प्रिन्सिपल. म्हणून मग मी ह्या P'Q' काय म्हणून कन्सिडर करणार? रिझल्टंट वेव्हफ्रंट ऑर सेकंडरी वेव्हफ्रंट. मग आता मी येणार सेकंड प्रिन्सिपलकडे. ठीक आहे. आता समजा हा जो P'Q' मी टँजंट ड्रॉ केला, समजा त्याच्याऐवजी जर मी असा हॉरिझॉन्टल टँजंट जर ड्रॉ करायचं ठरवलं इथे कुठेतरी, आता सर्व हॉरिझॉन्टल टँजंट जे आहेत ते एकमेकांना टच नाही होणार ना, कारण की आपल्याला कॉमन टँजंट काढायचा आहे. एकच टँजंट सर्व सर्कलला टच झाला पाहिजे, म्हणून मला हॉरिझॉन्टल टँजंट घेता येणार नाही. त्यानंतर समजा मी इथून पण काढू शकतो. बघा, इथे एक टँजंट आणि तोच मी खाली कंटिन्यू करून हा पण टँजंट घेता येईल ना मला? ऑब्विसली घेता येईल ना आपल्याला, हा सुद्धा टँजंट घेऊ शकतो.
हा टँजंट सगळीकडे टच होतोय का? ऑब्झर्व करा तुम्ही व्यवस्थित. तर ऑब्व्हियसली तो टच होतोय ना सर्व सर्कलला. जसं P डॅश Q डॅश टच होतोय सर्व सेकंडरी वेव्हलेटला, तसं हा पण टच होतोय. मग मी का त्याला ॲज अ सेकंडरी वेव्हफ्रंट म्हणून नाही घेते? मग तो पण टँजंट आहे, P डॅश Q डॅश पण टँजंट आहे. मग आता आपली येते सेकंड प्रिन्सिपलची वेळ येते. मग आता मी घेतोय सेकंड प्रिन्सिपल. काय सांगतोय मला सेकंड प्रिन्सिपल? बघा, द न्यू सेकंडरी वेव्हलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डिरेक्शन ओनली. म्हणजे मला ते फक्त पुढच्या डिरेक्शनला इफेक्टिव्ह घ्यायचे आहेत. म्हणजे ते बॅकवर्ड डिरेक्शनला त्यांचा इफेक्ट हा निग्लिजिबल आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की हा आपण फक्त सेमी सर्कल्सच ड्रॉ केलेले हे वेव्हलेट्स. हे वेव्हलेट जे आहे ते हेमिस्फिअरच्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ केलेले आहेत. म्हणजे हा पोर्शन तिथे नाहीच आहे असं कन्सिडर करायचं. आणि त्यामुळे हा पोर्शन जर तिथे नसेल तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी इथे मला तो वेव्हफ्रंट ड्रॉ करता येणार नाही, कारण की टँजंट ड्रॉ होणार नाही. हे सर्कल्सच तिथे व्हॅलिड नाही आहे, तर तिथे टँजंट येईल का? नाही. म्हणून मी फक्त पुढच्या डिरेक्शनलाच तो वेव्हफ्रंट काय केलेला आहे? ड्रॉ केलेला आहे. सो इन दिस वे, बाय युझिंग द हायजेन्स प्रिन्सिपल, वी आर एबल टू कन्स्ट्रक्ट द प्लेन वेव्हफ्रंट. सो आय होप की तुम्हाला आता हे क्लिअर आउट झालं असेल. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट बघणार आहे सिमिलर मॅनरने. ठीक आहे. तर या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. पुन्हा एकदा मी सांगतो की जर समजा तुम्ही अजूनही आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे की आपण हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्याचसोबत आपल्या पेजच्या तिथे एक बेल आयकॉन असतो, तो देखील प्रेस करा, जेणेकरून मी 12th स्टँडर्डवरती असेल किंवा CET बेस असेल किंवा 11th स्टँडर्ड असेल, जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत येत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आपला दिवस शुभ असो.